तर मागील 10 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या सुधागड ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला मागील 1.5 महिन्यापासून सुरुवात झाली आहे। काम सुरू झाल्यावर गुरुवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत आणि कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले। 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे आतापर्यंत 2 ते 3 वेळा विविध राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांकडून भूमिपूजन झाले होते। मात्र भूमिपूजनाच्या पाट्यांशिवाय कोणतेही काम झाले नव्हते। अनेक राजकीय पुढारी आणि नेत्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे श्रेय घेतले। ग्रामीण रुग्णालय उभे राहावे यासाठी राजकीय पुढारी, नेते, स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, संघटना यांनी आंदोलने देखील केली। हब पोंगडे महाराज यांनी सुद्धा अनेक वेळा उपोषणे केली। मात्र अखेर या सर्वांच्या प्रयत्नांनी खऱ्या अर्थानं ग्रामीण रुग्णालय उभे राहत आहे। यावेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य आणि दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापरा, भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष अलाप मेहता आदी उपस्थित होते। चव्हाण साहेबांनी आपल्याला 100 काम जवळ 100 कोटी ही आपल्याला मंजूर करून त्यांनी दिली या बजेटमध्ये। आणि म्हणून मी आता सुद्धा त्यांना सांगितलं की अधिकाऱ्यांना तशा सूचना द्या की ह्या सर्व कामांचा मार्च एप्रिल पर्यंत पूर्णत्वास दिली पाहिजे। सर्व रस्ते सुजलाम सुफलाम झाले पाहिजे। अशा पद्धतीने कामाचा नेटा लावा आणि ही कामं पूर्णत्वास दिली पाहिजेत असं मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो। स्वाभिमानी नेते जे होते ते वारंवार सांगायचे की आजूबाजूच्या असणाऱ्या देशाच्या सीमा असुरक्षित आहेत, त्यासाठी कोणीतरी प्रयत्न करायला हवे, त्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे। अनेक युद्धांमध्ये आपल्याला कुठेतरी नामुष्की पत्करावी लागली आहे। आपलं असणारं संरक्षण खातं या सर्व गोष्टीकडे कशा दृष्टिकोनातून पाहत होतं याचा सुद्धा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे। अनेक वेळेला या संदर्भातल्या चर्चा झाल्या। आमच्या पूर्ण सैन्याला नेहमीच या सर्व गोष्टींमध्ये नामुष्की का पत्करावी लागायची, तर आमचं असणारी दळणवळणाची बॉर्डरच्या इथल्या असणारी दळणवळणाची साधनं अपुरी आहेत। रस्ते त्या ठिकाणी पूर्ण नाही, रेल्वे त्या ठिकाणी पोहोचली नाही आणि आजूबाजूच्या देशांमध्ये असणारी परिस्थिती ही त्याहीपेक्षा चांगली आहे। आणि ही जर परिस्थिती तुम्हाला आम्हाला सर्वांना जर बदलायची असेल तर त्यासाठी काम करण्याची गरज आहे। आणि म्हणून पंतप्रधान झाल्या त्यांनी त्या सर्व कामांना सुरुवात केली। आज आपल्याला लक्षात येतं की त्या बॉर्डर पर्यंत दळणवळणाची सगळी साधनं पूर्ण झाली आहेत।